रोहित पवार राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आता दाखल झालेले आहेत। मोठी बातमी आहे, रोहित पवार राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले। अजितदादांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावरून ते चर्चा करणार आहेत। तर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी रोहित पवार हे आता दाखल झालेले आहेत आणि त्या दरम्यानची आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकतोय। काही महत्त्वाचे कागदपत्र घेऊन रोहित पवार हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या कागदपत्रांमध्ये काही महत्त्वाचे पुरावे अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात असल्याची देखील शक्यता सध्या वर्तवली जाते। महत्त्वाची बातमी, उद्या एएआयबीचा प्राथमिक अहवाल येणार, सत्य समोर येईल अशी अपेक्षा रोहित पवार यांनी हे ट्विट केलं। दादांच्या विमान अपघाताला उद्या 1 महिना पूर्ण होणार आहे असं रोहित पवार म्हणाले। येत्या सोमवारी नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे मांडणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। त्यांचं ट्विट आपण बघूयात, त्यांनी नेमकं काय त्यांनी म्हटलेलं आहे। आपल्या ट्विटमध्ये दादांच्या अपघाताला 1 महिना पूर्ण होतोय आणि केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या एएआयबीचा प्राथमिक अहवाल येईल आणि या अहवालातून सत्य गोष्टी बाहेर येतील अशी अपेक्षा आहे। येत्या सोमवारी आम्ही आमच्याकडे आलेली नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहोत। त्यामुळे भूतकाळातील इतर घटनांप्रमाणे थातुरमातुर अहवाल देण्याचा प्रयत्न एएआयबी नक्कीच करणार नाही अशी अपेक्षा।